आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सई मला खरं सांगा, मला खरंच माहिती नव्हतं तुमची बहीण पळून जाणार आहे म्हणून. खरं सांगा. नाही सर, मला अजिबात कुठल्याच गोष्टीची कल्पना नव्हती. नाहीतर माझं तुम्ही तिच्याशी लग्न लावून दिलं असतं आणि लग्नानंतर मी. नाही सर, प्लीज असं बोलू नका प्लीज. मी फक्त बोलतोय सई, म्हणजे मी करून दाखवत होतो. कळतंय तुम्हाला? उद्याच्या न्यूजपेपर मध्ये हेडलाईन येणार, देवान जहागीरदारची होणारी बायको परमांडवातून पळून गेली. बरेच क्लायंट्स, बरेच रिलेटिव्स, बिझनेसमॅन झाले होते तिकडे. त्या सगळ्यांसमोर काय शोभा झाली असेल माझी, त्याचा विचार केलाय कधी? आणि उद्यापर्यंत ही न्यूज अख्ख्या मुंबईमध्ये पसरली आणि मग अख्खं शहर असणार माझ्यावर. मार्केटमध्ये काय व्हॅल्यू राहिलं माझी? देवांश जहागीरदारची होणारी बायको लग्नात लपवून, आणि मग त्यानंतर तिच्या बहिणीने कॉम्प्रोमाइज म्हणून ग्रेट सईने देवांश बरोबर लग्न करून त्याच्यावर उपकार केले. वाव वाव, सांगत नाही ना सई? मी जसं ठरवलंय तसं सगळं घडतंय ना? जनरली इतका इन्सेन्सिटिव्ह नसतो मी, पण तुम्ही जे काही वागलात ना माझ्या बरोबर, त्यामुळे तुमच्या रडण्याचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही. त्यामुळे थांबूय. बेस्ट आहे बेस्ट. तुमच्या रडण्याने जहागीरदारांची गेलेली इज्जत परत येणार नाहीये. सगळं होत्याचा नव्हतं झालंय. आणि आपलं हे रिलेशन याचं काय होणार आहे गॉड नोज. मला तर काहीच आयडिया नाही याचं काय होणार आहे ते. सर, तुमच्या मनातच नव्हतं तर तुम्ही आधी सांगायला हवं होतं ना. आपण हे लग्नच थांबवलं असतं. मी तुम्हाला मागाशीच सांगितलं, मी फक्त माझ्या आईसाठी या लग्नाला तयार झालो होतो. आणि जाई, तुम्ही जर मला काही गोष्टी वेळेत सांगितल्या असत्या ना, तर लग्नच नाही आणखी बरंच काही थांबवता आलं असतं मला. नाही, तुम्हाला परत परत सांगून काहीच उपयोग नाही. जे आहे ते असंच, मला आवडो ना आवडो, लग्न झालं हे फॅक्ट आहे. तुमच्या आईचा फोन आला होता मगाशी आणि त्यांना शब्द दिलाय मी की इथे तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही म्हणून. त्यांना खूप काळजी वाटते तुमची. त्यामुळे इथून पुढे आपल्या दोघांमध्ये सगळं व्यवस्थित सुरू आहे. आपल्या दोघांमध्ये कुठलेच प्रॉब्लेम नाहीये असं आपल्याला प्रिटेंड करायचंय, लोकांना दाखवायचंय. ओके? मी खोटं बोलले तर इतकं ऐकवलंत मला, आणि आता स्वतःहूनच सांगताय की आयुष्यभरासाठी तुला खोटं वागायचंय म्हणून. दुसरा ऑप्शन आहे तुमच्याकडे? दुसरा ऑप्शन आहे ना? आणि आता आपण ही जी काही सिच्युएशन फेस करतोय ना, ही तुमच्यामुळे. तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात याला. त्यामुळे मी जे सांगतोय ते करा. व्हॉट? तुमच्या एका खोट्याने माझं लाईफ स्पॉइल झालंय असं. खूप हर्ट केलंय तुम्ही मला.
अंजली, अंजली, नाही 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 नाही, माझी मुलगी पळून नाही गेली हो. सईने पळवून लावली तिला. माझी मुलगी पळून नाही गेली अहो. मी हात पाय जोडते तुमच्या. असं नाही, असं नका बोलू माझ्या लेकीला. ती पळून नाही गेली आहे अहो. ती सई आहे ना अहो. ती सईने तिला पळवून काय चाललं? किती वाजले? शांत, काय बडबडतेस झोपेमध्ये? ठीक आहे, पाणी पी जरा. हा, पी पी. झालीस का जागी? जागी झालीस का? कुठे असेल हो आपली अंजली? अरे तठी पोर भर लग्नात पळून गेली. तिचं काय बरं वाईट झालं तर कुठे गेली असेल? काय खात पित असेल? मला देखील काळजी आहेच ग अंजलीची, पण आता आपल्या हातामध्ये काही आहे का? जे घडायचं होतं ते घडून गेलं. तरी मी तुला सांगत होतो की नको तिचे एवढे लाड करूस, पण ऐकशील तर ती तू कसली ना. सतत तिला पाठीशी घालायचं, तिची बाजू घ्यायची. शेवटी याचा परिणाम जो व्हायचा तो झालाच. यामध्ये अंजलीची चूक नाहीये. आई बाप म्हणून आपण चुकलोय. पण आता एक सांगतो, जे काही झालंय त्याचं खापर सईवरती फोडू नकोस. सईच्या नशिबामध्ये जे होतं ना ते तिला मिळालं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ज्याच्या नशिबामध्ये जे असतं ना ते त्याला मिळतच. आता आपल्याला हे सत्य स्वीकारायला पाहिजे की आपली मुलगी पळून गेली. देवा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय रे, काय झालं? तू इथे खाली येऊन का झोपलायस? जानू प्लीज प्लीज, सगळ्यात कुठलेच प्रश्न नको विचारूस प्लीज. इतर झोप नीट झाली ना, त्यात डोकं पण खूप दुखतंय. बरं, मग मी माझ्या हातची कॉफी आणून देते, मग ती प्यायलाच की तुला बरं वाटेल. कॉफी प्यायल्याने सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत का जानू? हे जे काही घडतंय ना हे सगळं खूप विचित्र आहे. गुंता झालाय सगळं, आणि ह्या गुंता कधी सुटेल असं मला अजिबात वाटत नाही. किती रिक्वेस्ट केली तुम्हा सगळ्यांना की प्लीज मला हे लग्न नाही करायचं, ऐका माझं, पण कोणीच ऐकलं नाही माझं. आणि मला आश्चर्य तर या गोष्टीचं वाटतंय की आई कशी काय रेडी झाली या लग्नाकरता. हाव तेव्हा ऑफिस मध्ये इतके मोठे मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोस, इतके डील क्रॅक करतोस,
तिथे एखादा चॅलेंज आला तर दिवस रात्र त्याच्या मागे लागून त्यावर सोल्युशन शोधून काढतोस. मग आता तुझ्या आयुष्यात एक चॅलेंज आलाय तर त्यावर सोल्युशन काढायचं सोडून त्यापासून पळ काढतोयस का? देवांश, जरा वेगळ्या दृष्टीने त्याच्याकडे बघायचा प्रयत्न कर. नाही, हे बघ, मला माहितीये तुझ्या लग्नात खूप गोंधळ झाला, पण शेवटी जे काही झालं ते चांगलंच झालं की नाही. आता सई तुझ्या आयुष्यात आल्यामुळे तुझ्या जीवाला असलेला धोका कायमचा टळणार आहे. जानू, प्लीज प्लीज स्टॉप इट. कधीपासून ऐकत आलोय मी हे, माझा जीव धोक्यात आहे. तुम्हाला कळतंय का? पुढे जाऊन माझा जीव वाचवण्याच्या नादात आत्ताच जगणं किती कठीण झालंय कळतंय तुम्हाला? काही कठीण नाहीये देवा, तू ते कठीण करून घेतोयस. उलट तू खूप नशीबवान आहेस. तुझी मैत्रीणच तुझी बायको झालीये. तू सईला आधीपासून ओळखतोस. ती चांगली मुलगी आहे हे तुला माहितीये. तिचा सुद्धा जरा विचार कर. तुझ्या आयुष्यात जे घडतंय तेच तिच्याही आयुष्यात घडतंय देवा. ती फार गोंधळून गेलीये रे. तिच्यासाठी हे घर नवीन, इथली माणसं नवीन. मग अशा परिस्थितीत तू तिला समजून घेणार नाही तर मग कोण घेणार? मीच का समजून घ्यायचं? चुकीच्या तर त्या वागल्या ना माझ्या बरोबर. त्या खोटं बोलल्यात माझ्याशी, राईट? त्यांना नाही वाटत माझ्याबद्दल. यु नो, गुरुजींनी लग्नात माझ्या पत्रिकेत खरं खरं काय लिहिलंय ते सांगितलं. तुम्ही सगळ्यांनी त्यांना खूप फोर्स केला लग्न करता, फक्त म्हणून लग्न करता तयार झाल्यात त्या. त्यांना काही फिलिंग्स नाहीये माझ्याकरता. चुकतोयस तू देवांश. कोणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून करणाऱ्यातली मुलगी सई नाहीये. ती स्वतःच्या बुद्धीने चालणारी मुलगी आहे. तिला माहिती होतं की हे लग्न झालं नाही तर तुझ्या जीवाला धोका आहे. तुझी काळजी होती म्हणून ती लग्नाला तयार झाली. तुला खरं वाटत नसलं तरी हेच खरंय. आणि स्टॉप इट जानू. नो, ऐकून घे माझं. आणि तू काय करतोयस? ती माझ्याशी खोटं बोलली इतकंच बोलतोयस तू. पण ती असं का वागली हे शोधून काढ ना. अरे तिच्यावर दबाव होता तिच्या मामीचा, अंजलीचा. तुला माहितीये ना, ती त्या घरात लहानाची मोठी झालीये. त्यांचे उपकार आहेत रे तिच्यावर. तिला नसेल जमलं त्यांच्या विरोधात जायला. देवा, तू शहाणा आहेस ना. तू समजून घे ना. झालं गेलं विसरून जा. सई बरोबर आता नवीन आयुष्याची सुरुवात कर. जानू, तुला जितकं सोपं वाटतंय तितकं सोपं नाहीये हे. सगळं खूप कॉम्प्लिकेटेड झालंय. सगळा गुंता झालाय. आणि त्या सईमुळे, फक्त त्या सईमुळे सगळ्या नातेवाईकांपुढे, बिझनेस पार्टनर्स पुढे इन्सल्ट झालाय आपला. आयुष्यात पहिल्यांदा आईला मान खाली घालावी लागली. आणि जे काही घडलंय ना, मी हे असं सहज नाही विसरू शकत. कोणासमोर अपमान झाला म्हणून वाईट वाटतंय तुला? ती बाहेरची लोक जी फक्त आपल्या चांगल्या वेळेला आपली साथ देतात, ती जेव्हा आपली वाईट वेळ असते ना देवा, तेव्हा फक्त आपली माणसंच आपल्या जवळ असतात. मग त्यांच्या मताची आपण कशाला काळजी करायची? माझ्या अनुभवावरून सांगते तुला देवा. म्हणजे बाबांचा जेव्हा बिझनेसमध्ये लॉस झाला ना, तेव्हा सतत घोळक्यात असलेले तुझे बाबा अचानक एकटे पडले. तेव्हा आपणच होतो त्यांची साथ द्यायला. ही बाहेरची माणसं नव्हती. मग आपण त्यांची पर्वा कशाला करायची? आणि माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं माझ्या मुलाचा जीव आहे. बाकी मला काही माहित नाही. आणि आता राहिला प्रश्न भैरवीताईंचा. तर भैरवीताईंचा आणि सईचा वाद आधीपासून आहे. तो एका दिवसात निवळेल अशी अपेक्षा तर आपण करू शकत नाही ना. सगळ्या गोष्टी नीट व्हायला थोडा वेळ द्यावा लागतो देवा. आणि माझी खात्री आहे
सई तिच्या गोड स्वभावाने भैरवीताईंचं मन सुद्धा जिंकेल. पण तू तिची साथ दे. एकदा तिच्या बाजूने उभा राहा, मग बघ सगळं काही नीट होईल. बरं जाऊ दे, जास्त विचार करू नकोस आता. तुझ्या रूम मध्ये जाऊन फ्रेश हो. अरे ते राहू दे, मी ओके. हे काय देवांश हॉलमध्येच झोपला होता का? मला वाटलंच होतं असंच काहीतरी घडणार. कधीही एसी शिवाय न झोपणारा मुलगा, तुझ्या सुनेंनी पहिल्याच दिवशी त्याला बाहेर काढलं रूमच्या. नाही नाही ताई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. सईनी काहीच केलं नाही. देव प्लीज प्लीज प्लीज, आता तिच्या वतीने तू एक्सप्लेनेशन देऊ नकोस. मला चांगलंच माहिती काय घडलं असेल. ती मिडल क्लास मुलगी खूप उद्धट आहे. उद्धटपणे देवांशला काहीतरी बोलली असेल. सवय तिला सतत उद्धटपणे उलट काहीतरी बोलत असते, आणि त्यावर देवांश चिडून इथे बाहेर येऊन झोपला असेल. मी तुम्हाला आधीपासून सांगत होते, त्या मुलीला इतकं एंटरटेन करू नका, तिला डोक्यावर बसवू नका, तिला इतका भाव देऊ नका. पण नाही, आता काय सून म्हणूनच आपल्या घरात आली आहे ती. सगळ्यांच्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटणार आहे ती. नाही ताई, असं काहीच होणार नाही. म्हणजे मला इतकंच म्हणायचं की तुम्ही उगाच कसले तरी तर्क लावू नका सईबद्दल. तिला थोडा वेळ द्या. तुमच्यात जे काही झालंय ते विसरून एका दुसऱ्या नजरेने तिच्याकडे बघायचा प्रयत्न करा. मग तुम्हालाही तिच्यातल्या चांगल्या गोष्टी दिसतील. मला तर खात्री आहे सई देवांशी साथ खूप चांगल्या प्रकारे देईल आणि आपल्या घराचं नाव खूप मोठं करेल. देवांशची साथ आपल्या घराचं नाव मोठं करेल ती. बहिणी, तू एक गोष्ट विसरतेस बरं. देवांश या शहरातला टॉपचा बिझनेसमॅन, आणि ही तुझी सून एक साधारण शिक्षिका होती. ती काय साथ देणार ग देवांशला? आपल्या ऑफिस मधला पिऊन आहे ना, तो पण हिच्यापेक्षा जास्त हुशार असेल. देवांशच्या यशामागे एकच स्त्री आहे, आणि ती मी आहे. तुला तर ती स्त्री होता आलं नाही, आणि त्या सईला मी ती कधी होऊ देणार नाही. ताई, मी जेव्हा या घरात आले ना, तेव्हा सई इतकी शहाणी समजूतदार नव्हते. सगळ्या गोष्टी कळायला शिकायला मला खूप वेळ लागला. पण सई खूप हुशार मुलगी आहे. तिला माझ्यासारखी समजण्याची चूक तुम्ही करू नका. वाव, तिच्या आवडीची सून येऊन घरात एक दिवस नाही झाला, आणि या बाईमध्ये एवढा कॉन्फिडन्स आला. गुड, आय लाईक इट. चला, बऱ्याच दिवसांनी भैरवी जहागीरदारला कोणीतरी चॅलेंज करणारं मिळालंय. चॅलेंज एक्सेप्टेड.